संतोषराव मेश्राम, मी भूमी किसान जनता पार्टीचा संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष आहे व भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटनेचाही मी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आणि माझा हा जो मी भूमी किसान जनता पार्टी हे आम जनतेसाठी व हरेक नागरिकाची ताकद बनण्यासाठी पक्षाचा स्थापन केली आहे। ओके, आता खाली तुमचं पार्टी का उभं राहावं लागली, काय कारण? आमचं कारण हे आहे की भूमी किसान जनता पार्टीचा कारण की जो शेतकऱ्यावरती होणारा जो अन्याय आहे आणि जो काही शोषण आहे दाखवण्याची गोष्ट वेगळी आहे आणि कृत्यात उतरण्याची गोष्ट वेगळी आहे। म्हणून याकरता आम्ही भूमी किसान जनता पार्टीचा हा पक्ष स्थापन केला। आम्ही दिल्लीमधून पार्टी रजिस्ट्रेट केली आणि याच्याकरता आम किसानाला याची एक ताकद बनवून आता जो काही बिल पास झालेला आहे धर्मांतर विरोधामध्ये, याच्या विरोधामध्ये आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकणार आहे व एक अजून याचिका ती दाखल करणार आहे व किसान आणि संविधानच्या बचावावरती आम्ही एक संविधानची एक घटना स्थापन केली आहे, संविधान रक्षक मोर्चा, जी संविधानाच्या मायनॉरिटीच्या हितासाठी व मायनॉरिटीच्या लोकांवरती जो काही अन्याय अत्याचार होत आहे, जो काही खोटे गुन्हे दाखल केले जातात आहे, मुस्लिम ख्रिश्चन व अन्य समाजावरती जे काही गुन्हे दाखल केले जात आहे याच्या विरोधामध्ये न्यायिक रीतीने आम्ही सहकार्य करू व समय पडल्यास आम्ही त्याच्या कायदेशीर रीतीने हर एक ठिकाणी त्याच्यावरती आवाज उचलू। ह्याच आधारावरती आम्ही मुद्दे घेऊन समोर येणार। आमचा बोलण्याचा उद्देश, आम्ही न्यायिक लढाई लढणारे व्यक्ती आहोत। आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये जो काही सर्वोच्च न्यायालय व हायकोर्ट न्यायालय जो काही डिसिजन देईल त्या प्रकारे आधारावरती आम्ही सर्व काही त्याचं न्यायालयांचं पालन करून आणि संविधानिक रीतीने जे काही डायऱ्यामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्यालाच आम्ही फॉलोअप करू आणि जर समय पडला तर आम्ही रस्त्यावरती उतरण्याची आम्ही तयारीत लागू। पुढे पक्ष स्थापन होताना आणि नाहीसे होतात असं चित्र दिसतंय, इतिहास आहे। आमचा जो पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे हा आमचा पक्ष ऑलरेडी मी भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि मी 2016 पासून रजिस्टर्ड केलेली एक संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून मी हर एक ठिकाणी माझी पकड मी मजबूत करून ठेवलेली आहे आणि ह्याच आधारावरती आम्ही भूमी किसान जनता पार्टी जो पक्षाची स्थापना केलेली आहे। जे लोक विचार करतात की ज्यांना खरोखर की काही करायचं आहे किंवा शेतकऱ्याच्या हितासाठी व आम जनतेच्या हितासाठी तर ते पक्ष आपलं उभं करतील, ज्यांना नाही करायचं असेल तो त्यांचा पाठ वेगळा आहे। बीजेपीचे काही लोक आहे, याच्यामध्ये काही राष्ट्रवादीचे काही लोक आहे, याच्यापेक्षा अजून काही पुष्कळ काही अनेक याच्यातले आपल्यासोबत पक्ष प्रवेश करत आहे। आणि आता येणाऱ्या दिवसांमध्ये माझी मुंबईमध्ये पण मीटिंग होते, मुंबईमध्ये पुष्कळ ठिकाणचे बीजेपी, काँग्रेस, शिंदे गट व अन्य लोक आपल्यासोबत सहभागात येतात। कारण की आमचा एकच मुद्दा आहे, संविधान आणि किसान हा आमचा मेन मोटो आम्ही घेऊन चालत आहोत। याच्याकरता जे काही लोक असतील ते आमच्या पक्षात प्रवेश करतील, कारण की पक्षामध्ये जी काही तीन तिघाडी सरकार चालू आहे आणि ज्या काही गोष्टी चालू आहे लोक नाराज झालेले आहे। दाखवायचे दात वेगळे आहे आणि आतले दात वेगळे आहे। याच्याकरता आतून जी काही परिस्थिती झालेली आहे ती परिस्थितीला पाहून लोक आमच्याकडे येत आहे, कारण अशा प्रकारची आमच्याकडे लोक येणाऱ्या दिवसामध्ये ऑलरेडी माझ्याकडे पुष्कळ साऱ्या संघटना जुळलेल्या आहे। आता माझी प्रक्रिया सुरू केलेली आहे। आता येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही महागठबंधनची पण आम्ही तयारी करणार आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही दिल्ली व मुंबईमध्ये ही पत्रपरिषदेची स्थापना करून आणि समोरची आम्ही क्लिअर करणार आहे की अजूनपर्यंत आमच्याकडे आकडा क्लिअर आला नाही आहे, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये आमच्याकडे संघटनेची वाढीव पुष्कळ काही वाढत आहे। काही पक्षांकडनं तुम्हाला फोन आले का? ते पक्षाकरता फोन आणण्याची काही गरज नाही, कारण की कसं आहे, हर एक आपण संविधानिक राज्यात जगत आहोत। तो त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे। आम्ही आमच्या कार्याने करत आहे आणि आम्हाला कुणाशी काही संबंध नाही, कारण की आम्ही आमचे मुद्दे मांडत आहोत आणि आम्हाला पक्षाची, जरी मी पक्षामध्येही मोठ्या पदावर काम केलेलं आहे, परंतु संबंध वेगळे आहे आणि पॉलिटिकल राजकारण हे वेगळं आहे। आज एक सुरुवात केली आहे, ठीक आहे। अभिजित दिपकेंना आमचा समर्थन आहे, कारण की त्यांनी जो काही संविधानिक रीतीची जी लढाई सुरू आहे आणि जो संविधानासोबत असेल आम्ही त्यांच्यासोबत मजबूतीने उभे आहे। म्हणून ज्याच्याकरता अभिजित दिपकेने जे काही आंदोलन केलं त्याचा आम्ही त्याला सपोर्ट करू, परंतु आमचा जो काही आहे आम्ही एकाच सर्व व्यासपीठावरती आहे। संविधान रक्षक मोर्चा जो आम्ही ट्रेडमार्क केलेला आणि संविधानाच्या आधारावरती जे अभिजित दिपकेने जे काही मुद्दे घेतले व जे काही ग्राउंड घेतले त्याला आमचा समर्थन आहे। चिन्ह कसं असते, जो किसान आहे हा आमचा हिरा, असली हिरा आहे, कारण की असली हिरा असल्या कारणाने हा आम्ही एक लोगो आमच्या पार्टीच्या माध्यमातून आम्ही लोगो जाहीर केलेला आहे आणि ह्या लोगोला जाहीर करण्याचा याला आम्ही ट्रेडमार्क केला, कारण की हा कोणी न करू याच्यावरती हा हिरा, कारण की शेतकऱ्याच्या वरती डोक्यावरती हिरा, कारण की हा शेतकरीच खरा देशातला हिरा आहे। म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या डोक्यावरती हिरा हा चिन्ह ठेवलेला आहे, म्हणजे असं निशाणे ठेवलेले आहे।